आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, अजित पवारांनी मतदान प्रक्रियेचा भंग केलाय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, बारामती मतदारसंघात येणारी खळबळजनक बातमी। आई मतदान करत असताना ईव्हीएम मशीनला अजित पवारांचा हात लागला की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। ईव्हीएम मशीनचा बटन दाबताना मदत केल्याची दृश्य आपण बघतोय। अगोदर ही दृश्य पहा, या क्षणाची सगळ्यात खळबळजनक दृश्य, नेमकी ती परिस्थिती काय आहे हेही आपण जाणून घेणार आहोत। अजित पवारांनी मतदान प्रक्रियेचा भंग केला की काय, कारण स्वतः त्या ठिकाणी मतदान करत असताना त्या सेंटरमध्ये विशिष्ट मतदान करण्याच्या जागेवर त्या ईव्हीएमच्या ठिकाणी एक माणूस मतदान करत असताना दुसऱ्या व्यक्तीने तिथे उपस्थित राहणं हे गुन्हाच मानला जातं। पण इथं नेमकं काय झालंय या दृश्यातनं संभ्रम निर्माण करणारी गोष्ट, अजित पवारांनी मतदान प्रक्रियेचा भंग केलाय की काय, थेट दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांच्या मातोश्री मतदान करत असतानाची दृश्य। आपण बघतोय मतदान केंद्रात मतदान यंत्राचं बटन दाबताना जी ही दृश्य आहेत आपण बघतोय। अजित पवारांनी या सगळ्या दृश्यावरनं मतदान प्रक्रियेचा भंग केला। त्यानंतर ते नेमकं कोणाशी बोलतायत, कर्मचाऱ्यांशी बोलतायत। या सगळ्यातनं विरोधकांकडनं मात्र फार मोठं भांडवल केलं जाण्याची शक्यता आहे। थेट दृश्य आपण पाहतोय, अजित पवारांनी मतदान प्रक्रियेचा भंग केलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।